नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मागच्या भागात आपण सुहास्य तुझे मनास मोही या विषयाला सुरुवात केली, त्याचा पूर्वार्ध पाहिला आणि आज आपण त्या विषयाचा उत्तरार्ध पाहतो आहोत. या दोन्ही भागांमध्ये हसणं आपल्या जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहतो आहोत. एक गोष्ट सांगतो मंडळी. नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता बरं का. तो एका दुर्धर आजारानं बिछाण्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरू होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधं त्याला घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. पण एक दिवस एक गंमत झाली बरं का. त्यानं चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला आणि त्याला असं आढळून आलं की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्यानं विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसायला लागला आणि काय आश्चर्य, काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधं थांबली. तो पूर्ववत सगळी कामं करू लागला. मंडळी, आपल्या ॲनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्यानं ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे बरं का. त्याला असं आढळून आलं की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एंडॉर्फिन या नावाचा एक स्राव स्रवतो. हे एंडॉर्फिन वेदना शांत करण्याचं काम करतं, मनाची मरगळ दूर करतं आणि आपल्याला ताजंतवानं वाटतं. खळखळून हसण्यानं रक्तदाब आणि रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा कमी होतं. शरीरातल्या अँटीबॉडीजचं प्रमाण वाढतं. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनीसुद्धा हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळं मनातील राग, द्वेष, ताणतणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असं म्हटलं. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेट प्रूफ जॅकेट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. किती सुंदर शब्दात हसण्याचं महत्त्व त्याने सांगितलं आहे. विनोदी चित्रपट, विनोदी नाटकं यांना लोकांची कायमच पसंती असते. ती यामुळं तास 2 तास खळखळून हसल्यानं मनातली सगळी मरगळ निघून जाते. नकारात्मक भावनांचा निचरा होतो आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचं विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकातली ह हा ही हीची बाराखडी कमालीची मजा आणते. तुम्हीसुद्धा ती ऐकली असेल. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. मंडळी, प्रत्यक्ष जीवनातसुद्धा आपल्याला या हच्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात नाही का. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आलं पाहिजे. आणि जी माणसं स्वतःच्या चुकांवर सुद्धा हसतात अशी माणसं मनानं निर्मळ असतात असं समजायला काहीच हरकत नाही. एक गंमत सांगतो. पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो दूध घ्या असं म्हणायच्या ऐवजी त्याच्या कर्जातल्या आवाजात चला भांडं घ्या असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांडे धुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ताई असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडी धुणे करायची आहेत. कधीकधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशावेळी कोणी हलका फुलका विनोद केला तर वातावरणातला तणाव निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरू असताना झालेल्या पेपर्सचे गठ्ठे तपासण्यासाठी
शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्यानं एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी वाद घालायला लागल्या. त्या म्हणाल्या, एवढे पेपर्स कसे तपासायचे? एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथं हजर होते. ते म्हणाले, लाल पेनने तपासा. आणि एकदम हास्याचा स्फोट झाला आणि तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळलं. आणि गंमत म्हणजे ज्या शिक्षिका चिडल्या होत्या, रागावल्या होत्या, त्यासुद्धा या हास्याच्या स्फोटामध्ये सामील झाल्या. मंडळी, हसण्याची ही क्रिया अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळा कार्य करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येतं. अशा रीतीनं आपल्या शरीराचे सर्व अवयव एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हा ते काम उत्तम होतं. व्यायाम, हसणं, चालणं यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. मंडळी, आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्त्वाचा, तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्त्वाचा आहे. सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारिणीला उद्देशून जरी म्हटलं असलं तरी ते आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आहे असं मला वाटतं. प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, रडणे हाना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. पुढं ते म्हणतात, सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आलं पाहिजे. म्हणजे मग आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा अशी स्थिती निर्माण होते. मंडळी, तर हसूया, आनंदी राहूया आणि आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही हसत राहा आणि ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. बेकरार दिल तू गाए जा, खुशियों से भरे वो तराने, जिन्हें सुन के दुनिया झूम उठे और झूम उठे दिल दीवाने. बेकरार दिल अरे तू गाए जा. राग हो कोई मिलन का, सुख से भरी सरगम का, युग युग के बंधन का, साथ हो लाखों जन्म का. ऐसे ही बहारें गाती रहे और सजते रहे वीराने, जिन्हें सुन के दुनिया झूम उठे और झूम उठे दिल दीवाने. बेकरार दिल तू गाए जा, खुशियों से भरे वो तराने.
दर्द में डूबी